समोर या सर. तिकडे कोण पाहिजे तुम्ही? आम्ही तुमची वाट पाहतो इकडे. आवड देवासी तो एका प्रकार, आवड देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी अन्न नाही. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम, तोची देवा परम पूज्य जगी. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकरू यत्कृपातं हम वन्दे परमानन्दमाधवं. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी जळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ विण शंभो मज कोण तारी.
भोळाच्या घरावरती नाट्य पाय माझे कीर्ती कोट्यवधी शिवनाम नयन भागी कोदकाम भोळाच्या घरावरती नाट्य पाय माझे नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्त्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा हरि ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलारथमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवदाहरी जोजी भजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनं सुपिच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेदवस्तकं अनंतरंग सागरं नमामि कृष्णनागरं मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमानधारणं नमामि कृष्णवारणं नमामि कृष्णवारणं नमामि कृष्णवारणं विठ्ठल आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग करतो मान्यता करतो षडगुण ऐश्वर संपन्न पंढरीश परमात्म्याचे लढीवाळ भगवत भक्त ज्यांच्या मांडीवर तुम्ही आम्ही खेळतो आहोत असे आपले जवळच असणारे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा साधा सरळ सोपा आणि भगवंताची आवड काय हे सांगणारा अभंग आज सेवेकरता निवडला आहे महाराज या अभंगामध्ये नादबाबा तुम्हा मला भगवंताची आवड सांगतात. काय आवडतं माझ्या भगवंताला? का हो नादबाबा, देवालाही आवड असते का नसावी? अरे त्यांना जन्माला घातलेला प्रत्येक जीवाला आवड असते. जलचर असो, वनचर असो, मनुष्य देह असो, प्राणी असो, पक्षी असो, प्रत्येकाला जर आवड आहे तर मग भगवंताला का नसावी? माझ्या भगवंतालाही आवड आहे. कशाची आवड आहे? तर त्याला त्याच्या नामस्मरणाची आवड आहे. जो भक्त त्याचं नामस्मरण करेल तो भक्त त्याला आवडतो. नाथबाबा आणखी काय आवडतं तुमच्या भगवंताला? नाथ महाराज सांगतात, जो भक्त तुळशीची माळ घालतो, गोपी चंदनाचा टिळा लावतो, ज्याच्या हृदयामध्ये भक्तांविषयी संतांविषयी कळवळ आहे, असा भगवत भक्त माझ्या भगवंताला आवडतो. आणखी काय आवडतो तुमच्या देवाला? काय सांगू महाराज? जो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो, असा जो भगवत भक्त, असा ज्याचा नेम आहे, तो त्या भगवंताला प्राणापेक्षाही प्रिय आहे, असं नाथ महाराज तुम्हा आम्हाला सांगतात. विठ्ठल विठ्ठल महाराज अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीमध्ये, या भूमीमध्ये
प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याने याही वर्षी मोठ्या आनंदात पार पडतोय. आणि त्या नामयज्ञामध्ये खारीचा वाटा म्हणून मलाही सेवा करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी सप्ताह कमिटीला असेल, सर्व तोरणगड विठ्ठलनगर वासियांना सर्वांना धन्यवाद देते आणि चिंतनाकडे वळते. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनासाठी उपस्थित सर्वच गुणीजन मंडळी, सर्वांचे नाव घ्यायला वेळ नाही, पण सर्वांच्या चरणी आमचे ज्यांच्या मुखारविंदातून आपण गोड असं भागवत कथा ऐकतात असे आमचे गोंदीकर महाराज, त्यांच्याही चरणी मृदंगाचार्य असेल, गायनाचार्य असेल, बसलेले सर्व मंडळी, त्यांच्यामध्ये कोणी कथाकार असेल, कोणी कीर्तनकार असेल, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाकडे वळते. विठ्ठल विठ्ठल. महाराज सप्ताह कमिटीला द्यावी तेवढे धन्यवाद. थोडे एक महिना झाला त्यांच्या पायाला दम नाही. महाराज किती रात्रंदिवस कष्ट करतात. मला वाटतं सुरुवात केली विना उभा करायचे त्या दिवशी कोणीतरी म्हटलं युवले से रोप लाविले द्वारी, आणि त्याचा वेळू लवकरच गगनावरी जाणार आहे. जाणार आहे नाही महाराज. तुम्ही जर असे एकोप्यानं जर काम करत राहिले, असे संघटित राहिले, सर्वांना घेऊन सोबत घेऊन जर चालत राहिले तर नुसता त्याचा वेळूच गगनावर नाही जाणार, तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या सप्ताहाची उंची असंच वाढत राहणार. विठ्ठल विठ्ठल. महाराज सर्वच जातीपातीचा भेदभाव न करता, लहान मोठं उंच नीच काहीच विचार करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी आमची सप्ताह कमिटी. त्यामध्ये कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे याचा काहीच विचार करत नाही महाराज. आणि जातपात निर्माण तरी कोणी केली हो? तुम्ही आम्ही केली. भगवंतानं जात निर्माण केली का? नाही. भगवंतानं फक्त दोन जाती निर्माण केल्या, नर आणि मादी. तिसरी जातच निर्माण नाही केली महाराज. आणि जर भगवंतानं जात निर्माण केली असती तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य सगळ्यांसाठी उभं केलं नसतं, कुठल्या तरी एका धर्मासाठी उभं केलं असतं महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली फक्त कुठल्या तरी एका धर्मासाठी लिहिली असती, सगळ्यासाठी नाही. पण या महापुरुषांनी सगळ्यांसाठी कार्य केलं, तसं माझ्या संतांनाही सगळ्यासाठी कार्य केलं. विठ्ठल महाराज अभंगाच्या अभंग खर्च केले हो. भगवान संतांनी अभंग खर्च केले का? जात पात मानू नका रे बाबांनो. काय सांगावं तुम्हाला महाराज. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना हवी जाण विष्णुदास, कानो पात्रा खोदो पिंजारी तो अभेदू, भजन अभिदो हरीचे पायी, चोखा मेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी, नाम याची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरी राव तिच्या सवे, मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगू, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. महाराज संतांनी जर जातपात पाहिली नाही तर आपण का बघावी. त्यामुळे आमच्या कमिटीला, सर्व कमिटीला धन्यवाद देतेच. सर्वांचं कौतुक तर आहेच, पण माझं वैयक्तिक मत सांगते महाराज, सर्वांमध्ये खरंच धन्यवाद द्यावा ते आमच्या सावंत साहेबांना. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. माझं वैयक्तिक, मला काही जास्त दिवसाचं समान नाही, सहवास नाही, पण 2 वर्षात बघते कुठलाही कार्यक्रम असो, मग तो सप्ताह असो का गणपती असो का देवी असतो का, त्यांच्या समाजाला न जुमानता तुम्ही आम्हाला सहकार्य करतात. खरंच त्यांचं मन मोठे महाराज. काय धन्यता देवी. असे पुत्र जन्माला येण्यासाठी त्या आईची कुस पवित्र असावी लागती आणि वडिलाचं बीज पवित्र असावं लागतं, तर अशी संतान जन्माला येते महाराज.
सूत्र सात्विक होते. अहो तुम्ही महिना झाला घर संसार सोडून या सत्तासाठी कार्य करतात. काय फायदा आहे? काही वैयक्तिक फायदा आहे का कुणाचा? नाही महाराज. पण जो हिताच्या ठिकाणी जागे असतात संत त्यांच्या आई वडिलांना धन्य देतात. आपुली हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाची हरिक वाटतो त्या देवाला जे त्यांचं कार्य करतात. पण जे सत्कार्याला सहकार्य करत नाही, जे भगवंताची भक्ती करत नाही, त्यांच्या माता पित्याला शिव्या घातल्याशिवाय राहत नाही. नाथ महाराजांचंच प्रमाण आहे. काय वाय गेली होती भूतापाशी आणि हरी नय मुखाशी. अरे मुडा, अरे नामस्मरण करत नाही. तुझी माय काय भूतापाशी गेली होती? किती बोलावं? तुम्हाला वाटतं राग फक्त आम्हालाच येतो? नाही महाराज. शिव्या साधू संतांनाही देता येतात, शिव्या राग त्यांनाही येतो. पण माझे साधू संत अगोदर हातपायाला पडून विनवणी करतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. हातपाय पडून सांगतात अरे बाबांनो सत्कार्य करा, भगवंताची भक्ती करा. पण ज्या वेळेस ऐकत नाही ना, समाज ऐकायला तयार नाही, त्यावेळेस मात्र शिवाई देतात. किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे आणि पुढे शिंदळीचे रडती. विठ्ठल विठ्ठल. प्रश्न पडतो देवाची आवड नाथबाबाला माहिती कशी? सहज प्रश्न पडतो भगवंताची आवड नाथबाबाला माहिती कशी? महाराज त्याच्यासाठी सहवास करावा लागतो. जुने लोक बोलायचे बघा, सावल्या बिगर गिळत नाही आणि संगती बिगर कळत नाही. नाथबाबांना अगोदर देवाची संगत केली होती महाराज, तेव्हा कळली. किती दिवसाची संगत होती? वर्ष, 6 महिने, 4 वर्ष? नाही महाराज. नाथबाबाने 36 वर्ष देवाची संगत केली आणि मग देवाची आवड सांगितली. 36 वर्ष भगवंताने नाथबाबाच्या घरी काम करावं. किती अधिकार मोठा. उगाच नाही म्हणत चक्र पाणी वाये. 4ला उठून पाणी भरावं भगवंताना. अरे जो सृष्टीचा चालक मालक आहे, मैं चालविल्या सूर्य चाले, मैं बोलविल्या वेद बोले, मैं हलविल्या प्राण हले, जो जगाशी चाळीता असं म्हणणारा भगवंत त्यानं नाथबाबाच्या वर्षी घरी 1 नाही 2 नाही 36 वर्ष काम करावे. नाथबाबाचा आंघोळ जर केली तर धोतर उचलावं आणि गंगेच्या तीरावर धुवायला न्यावं. श्रीखंड्या चंदाला मुगालो चंदन उगळा न करी वस्त्र गंगा तिरी धुत असे. महाराज नाथबाबा जर पूजेला बसले ना तर देवाला फुलं आणून द्यावे. काय मजा असेल ना. फुलं कोणी आणावे? मला प्रश्नाचं उत्तर द्या. फुलं तोडून कोणी आणायचे? देवाने. आणि व्हायचे कोणाला? देवाला. चंदन देवालाच उघडायचं. नाथबाबा ज्यावेळेस पूजेला बसले ना, चंदन देवालाच उघडायचं. लावायचं कोणाला? वेळातच गिनती निघायचं काय म्हणा. पण देव भक्तासाठी वेळा सुद्धा होता महाराज. अहो किती सुख आहे या नामस्मरणामध्ये. एवढं सुख आहे. तो भगवंत वेडा होतो आणि स्वर्गातून तुमच्या आमच्या सोबत नाचायला आल्याशिवाय राहत नाही महाराज. या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. नाथबाबाच्या घरी चंदन उघडावा. ते नाथ महाराज म्हणतात माझ्या भगवंताला काय आवडतं. कसं माहिती असेल? अगोदर सहवास केला आणि मग देवाचं आवड तुम्ही आम्हाला सांगितली. अभंगाचं पण आवडे देवाची आवडे देवाची ऐका प्रकार ऐका प्रकार आवडे देवाची
नामाचा उच्चार रात्र दिवस. महाराज भाग्यवान होते माझे नाथबाबा. देवाची सहवास मिळाला, संगत मिळाली. कोणालाही मिळत नाही हो, त्याच्यासाठी नशीब असावं लागतं. या धर्म मंडपात येण्यासाठी नशीब असावं लागतं. सगळेच येत नाही महाराज. तोरणामध्ये एवढेच लोक राहतात का? नाही, कितीतरी लोक राहतात. एवढेच का बरं इथपर्यंत आले? कारण की त्यांना भगवंतांनी बोलवलंय. सगळ्यांना जवळ करत नाही. अरे रावण आणि बिभीषण सख्खे भाऊ होते दोघं. फक्त बिभीषणाला जवळ केलं महाराज, रावणाला दूर लोटलं. हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हाद बापले तो होते. भक्त प्रल्हादाला जवळ केलं आणि हिरण्यकश्यपूला दूर लोटलं भगवंताने. कौरव आणि पांडव एकाच कुळात जन्माला आले होते. पांडवांना जवळ केलं, कौरवांना दूर केलं. मग इतकेच लोक इथं का बरं आले? बाकीच्या लोकांना या वाटत नाही का? या वाटतं महाराज, पण काहीतरी आडवं येतं. इस धर्म मंडप पे हर कोई आना चाहता है. इस धर्म मंडप पे हर कोई आना चाहता है, लेकिन यहाँ तक वही आता है जिसे मेरा भगवान बुलाता है, जिसे मेरा भगवान बुलाता है. विठ्ठल विठ्ठल. नाथ बाबा सांगतात भगवंताला काय आवडतं तर त्याचं नामस्मरण केलेलं आवडतं. महाराज काय ताकद आहे त्या नामस्मरणात. अरे माणसं करतील यात नवल नाही. राक्षस थोरले, राक्षसाचं कुळ उतरलं. नामे तारिले अपार, नामे तारिले अपार, नामे तारिले अपार, तारिले अपार. महापापी दुराचार, महापापी दुराचार, महापापी दुराचार, महापापी दुराचार. हे पाना, हे पाना, हे पाना, हे पाना. पर्वत गळते बाबाचे, पर्वत गळते बाबाचे, पर्वत गळते बाबाचे. पापाचे. महाराज पापाचे पर्वताच्या पर्वत जळण्याची ताकद ज्या नामामध्ये आहे. नामा संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील जन्मांतरीचे. ते नामस्मरण महाराज माणसं उतरतील यात नाही नवल नाही. नाम चांगले चांगले माझे कंठीराव भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षस. वानर कुळाचा उद्धार झाला, राक्षसांचा उद्धार झाला. महाराज एवढंच नाही, दगड करावे नामानं, दगड करावे एवढं सामर्थ्य त्या नामामध्ये. पण आम्ही तिथंच मेन चुकतो की आम्ही नामस्मरण करत नाही. सगळं करतो महाराज,
बेल वाहतो, फूल वाहतो, नैवेद्य वाहतो, सगळ्याला 2-2 तास घालतो, पण नामस्मरणासाठी मात्र आमच्याकडे वेळ नसतो. चालेल का हे? बरं आहे का हे वागणं? बरं ना हो. महाराज या गाईचं छोटस लेकरू आहे 6 महिन्याचं वर्षाचं, छान अशी आंघोळ घातली, त्याचं गंध पावडर केलं, 1000-1200-2000चा ड्रेस त्याच्या अंगावर घातला आणि त्या बाळाला झोक्यात टाकून झोका दिला. किती वेळात झोपेल ते बाळ? किती वेळात झोपेल? झोपणारच नाही, कारण की त्याला दूधच पाजलं नाही. दूध पाजल्याशिवाय, त्याचं पोट भरल्याशिवाय झोपल का ते? किती मेकअप केला म्हणून झोपल? केवढ्याचा ड्रेस घातला म्हणून झोपल? शक्यच नाही महाराज, कारण की त्याला पोट भरण्याची गरज आहे ना. नवीन लग्न करून मुलगी सासरी आली, सासू सासऱ्यांचं करती, दिरा जावांचं करती, भायांचं करती, नंदाचं करती, सगळ्यांचं करती आणि आपल्या पतीचीच सेवा करत नाही. चालल? नाही चालणार महाराज. तिला पतीची सेवा करावी लागेल. मी नाही सांगत, माझे माऊली सांगतात. महाराज फक्त 16 वर्षाचं वय होतं माझ्या माऊलीचं. पती पत्नीच्या नात्यातलं पतिव्रत सांगावं माझ्या माऊलीनं. 16 वर्षाच्या लेकरांना तुम्ही आम्हाला शिकावं पती पत्नीचं नातं कसं असावं. माऊली सांगतात, शेवटी ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. काय कमी होती ज्ञानाची त्यांच्याकडं? नाही, माऊली सांगतात, पतीची माता अनुसरून पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे जिथे. तिला जर तिचं हित करून घ्यायचं असेल तर पतीची सेवा करावी लागेल महाराज. सासू सासऱ्याची करावीच लागेल, यात नवलच नाही. दिरा भायाची करावीच लागेल, यात शंकाच नाही. पण त्याचबरोबर पतीचीही सेवा करावी लागेल, तर तिला तिच्या मनासारखं सगळं भेटेल. अहो, तुम्हाला मुलाला गंध पावडर करणं गरजेचंच आहे, पण त्याला दूध पाजणंही गरजेचंच आहे. तसं माझ्या भगवंताला बेल, फूल, नैवेद्य, नारळ वाहणं गरजेचंच आहे, पण नामस्मरण करणं ही तितकंच गरजेचं आहे. विठ्ठल आत्माला सांगत त्या भगवंताला काय आवडतं? त्याचं तर नामस्मरण केलेलं आवडतं आणि त्याच्या जीवापेक्षाही प्राणापेक्षाही नामस्मरण भगवंताला प्रिय आहे. का हो नाथ बाबा? फक्त नामस्मरणच आवडतं तुमच्या देवाला? तर नाही ना, माझ्या देवाला आणखी काय आवडतं हे नाथ महाराज अभंगाच्या तुळशी माळ गळा गोपी चंदन तुळशी माळ गळा गोपी चंदन तुळशी माळ गळा गोपी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. काय आवडतं माझ्या भगवंताला? तुळशीची माळ आवडती. वारकऱ्याचा धर्मही माळ असतो. वारकरी म्हटलं की तुळशीची माळ घालायलाच पाहिजे, गोपी चंदनाचा टिळा लावायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय वारकरी कोण म्हणणार? अहो, लग्न झालंय म्हटल्याच्या नंतर कुंकू लावाच लागेल, मंगळसूत्र घालावंच लागेल, तरच आशीर्वाद मिळेल. सौभाग्यवती हो. तसं कसं काय मिळणार? मग जर तुम्हाला संतांचा आशीर्वाद हवा असेल तर तुम्हाला तुळशीची माळ घालावीच लागेल. धर्म कशाला म्हणावं? कशाला म्हणावं धर्म? माणसानं माणसासारखं वागावं याला म्हणतात धर्म. शेजाऱ्यानं शेजाऱ्यासारखं वागावं याला म्हणतात धर्म. महाराज, धर्माच्या नावाखाली आम्ही काही बोलायला लागलो. धर्म तो नाही हो. धर्म कोणता? अहो, तुम्ही प्रत्येक नात्याला न्याय द्या. जर सून असेल सासूच्या नात्याला न्याय द्या. घरात एकत्रित कुटुंब आहे, जाऊ दीर भाया सगळ्यांच्या नात्याला न्याय द्या ना. तो धर्म आहे. फक्त भक्ती करणं म्हणजे धर्म नाही. जीवन जगत असताना असं जगा, माझ्याकडून
कुठल्याच व्यक्तीला त्रास झाला नाही पाहिजे, त्याला म्हणतात धर्म. कशाला म्हणावं धर्म महाराज? अहो तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्ही सुख वाटा ना, आपोआप मिळेल. प्रेम पाहिजे असेल तर प्रेम वाटा, आपोआप मिळेल. मान पाहिजे असेल, घरात मोठे आहात ना तुम्ही, मग सांभाळा तुमचं कुटुंब. तुम्हाला का मान मिळणार नाही? का भरकटता? अहो लग्न करून महिना 15 दिवसात मुली जर संभाजीनगरला राहायला आल्या तर सासू नको म्हणत्या, सासरा नको म्हणत्या. कसा मान मिळेल तुम्हाला? तुम्हाला जर मान हवाय ना, तुम्हाला जर मोठेपण हवाय, मग अगोदर दुसऱ्याला द्या ना. धर्म म्हणजे काय? अरे तुमच्या मुलांना जर तुम्हाला सांभाळावं असं वाटत असेल तर तुम्ही अगोदर सासू सासरे सांभाळा ना. तुम्ही संस्कार काय देताय तुमच्या मुलांना? दुसऱ्या शाळेत जायची गरज नाही, तुमच्याकडून शिकतात ना ते मुलं. जर तुम्हाला अपेक्षा आहे आमच्या मुलांनी आम्हाला सांभाळावं, शेजाऱ्याने आमच्याशी चांगलं वागा, अगोदर तुम्ही चांगलं वागा. कोणाची हिंमत आहे तुम्हाला बोलायची? नाही महाराज, धर्म काय माजतो? जर तुम्ही चांगल्याची अपेक्षा करता तर चांगलं वागा. अहो तुम्ही जर बाभळीचं झाड लावलं तर बाभळीच्या शेंगा येतील ना, आंबे कस काय येतील हो? शक्य आहे का ते? एक माणूस बाभळीचं झाड लावलं, रोज खत पाणी घालतो का हो? का बरं एवढी मेहनत घेता म्हणे याला आंबे येईन मग मी खाईन? शक्य आहे का? नाही. बीज बोए बबुल का तो आम कहाँ से आए? अरे बीज बोए बबुल का तो आम कहाँ से आए? अगर नीयत तेरी अच्छी रही तो सुकून कहाँ से पाए? सुकून कहाँ से पाए? विठ्ठल विठ्ठल. कशाला म्हणावा धर्म महाराज? जे सांगून गेले कधी तत्वज्ञानी माणसं सांगून गेले, धर्म कशाला म्हणावा? खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे, कुणाला व्यर्थही नवावे, कुणाला व्यर्थशी नवावे, समजता बंधू मानावे, जगाला प्रेमार पावे. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही टाळी, कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेमार पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. विठ्ठल. असं वागले तर तुम्ही भगवंताला प्रिय होसाल? तसे कसे होसाल महाराज? धर्म कशाला म्हणावं? तुम्ही वारकरी आहात ना, मग तुळशीची माळ घालायलाच पाहिजे, गोपीचंदनाचा टिळा लावायलाच पाहिजे. अरे एखादा वारकरी दारात आला त्याला दान धर्म केलंच पाहिजे, त्याला ग्लास भरून पाणी दिलंच पाहिजे. महाराज धर्म कशाला म्हणावं? वारकऱ्याविषयी माणसाच्या जिव्हाळ्यात, माणसाच्या हृदयामध्ये जिव्हाळा असावा. नाही तर संत येते घरात पुढची दारं बंद करा. नाही महाराज, असं वागून चालणार नाही. काय आवडतं माझ्या भगवंताला? तुळशीची माळ आवडते, गोपीचंदनाचा टिळा आवडतो, आणि ज्याच्या हृदयामध्ये संतांविषयी भक्तांविषयी कळवळ असा भक्त आवडतो. आणखी काय आवडतं माझ्या भगवंताला? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. वा वा महाराज. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी.
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि साधन निर्धारी अण्णा नाही महाराज. आषाढीला आणि कार्तिकीला तो भगवंत आपली वाट पाहत असतो. काय आवडतं भगवंताला तर त्याची आषाढीला आणि कार्तिकीला. अहो आपण सहज म्हणतो पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ. महाराज महिन्याला नाही 15 दिवसाला नाही पण आषाढीला आणि कार्तिकीला तरी पंढरीला जावं. आषाढी कार्तिकी विसरू नका माझा बोलत असे गुज पांडुरंग. फक्त आपल्यालाच त्याच्यापर्यंत जायची ओढ नाही लागत महाराज. तोही आपली वाट पाहत असतो. त्या भगवंतालाही आवडतं की माझ्या भक्तांना माझ्याकडे यावं. प्रत्येकाची आवड वेगळी महाराज. जीवाची आवड वेगळी, भगवंताची आवड वेगळी आणि संताची आवड वेगळी. काय आवडतं संतांना? संतांना काय आवडतं? आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागे लिंग पुंडलिक. भक्ताला काय आवडतं? पांडुरंग आवडतो, ती पंढरी आवडती, ती चंद्रभागा आवडते. काय आवडतं भगवंताला आणि काय आवडतं भक्ताला? जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी हे. महाराज संतांची आवडच वेगळी आहे. त्यांना काय संसारातलं काहीच आवडत नाही. काय आवडतं तर फक्त भगवंत आवडतो, पंढरी आवडते. देवाला काय आवडतं? देवाला नामस्मरण आवडतं, देवाला तुळशी माळ गळा आवडते, देवाला गोपीचंदनाचा टिळा आवडतो. पण जीवाला काय आवडतं? काय आवडतं जीवाला? काय किती आवडी पंढरपुरा माझा देवीची आवडी पंढरपुरा आवडी पंढरपुराने नगुडी. पण ही आवड संताचीच झाली. ही आवड संसारिक जीवाची नाही महाराज. संसारिक जीवाला काय आवडतं? ल्यावे खावे मजेत असावे. संसारिक जीवाला हे आवडतं. काय आवडतं? आमच्या माता मावल्यांना काय आवडतं? शॉपिंग करायला आवडतं, सोनं आवडतं, साड्या आवडत्या. संसारिक जीवाला काय आवडतं? सुंदर असा बंगला बांधावा आणि त्याच्या आरामात राहावं. महाराज सुंदर असा बंगला बांधणं तुमच्या हातात, त्याच्यात किती दिवस राहायचं तुमच्या हातात आहे? नाही. ते तर माझ्या भगवंताच्याच हातात आहे. फॉर्च्युनर गाडी घ्यावी असं आवडतं. फॉर्च्युनर गाडी घेता पण ती किती दिवस चालवायची तुमच्या हातात आहे? संध्याकाळी पेढे वाटता, सकाळी त्याच गाडीत टाकून दवाखान्यात जर नेलं तर ती पुण्याच्या वेळेस अँब्युलन्स मध्ये आणावं लागतं. तेही संसारिक जीवाचं सुख कायमचं नाही महाराज. संसारिक जीवाला काय आवडतं? कुणाला झोपायला आवडतं, वाढावे संतान तुही भावे धनाधान, तुही भावे धनाधान, तुही भावे धनाधान, भावे संतान तुही भावे धनाधान, तुही भावे धनाधान, तुही भावे धनाधान.
माझी जीवाची आवड. अहो कुणाला नुसतं झोपायलाच आवडतं. सकाळी जर मला चला ना काकड्याला, नाही हो एवढ्या सकाळी 4 वाजता कोण उठन, झोप नाही होत आमची. दुपारा जर म्हटलं हो चला ना गोंदीकर महाराजाचं छान असं भागवत चालू आहे, नाही हो आलो असतो पण जरा ना जेवल्याच्या नंतर थोडासा डोळा लागतो. संध्याकाळी चला ना कीर्तनाला, नाही हो आलो असतो पण कीर्तन संपोस तर 10:30 वाजते, घरी होत तर 11 वाजते, झोपच होत नाही, त्याच्यामुळे मी काही येऊ शकत नाही. ही झाली काही जीवाची आवड. काहीला नुसतं खायला आवडतं. खायला कोणाला आवडतं, बरेच जणांना खायला. आणि खायला जर आवडलं नसतं तर धर्ममंडपात आज किती लोक आहे, 3रा दिवस आहे तरी इतकेच आहे. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी गेट मध्ये मध्ये या जागा राहती. याचा अर्थ लोकांना खायला बी आवडतं ना. विठ्ठल विठ्ठल. ही झाली जीवाची आवड. संतांची आवड वेगळी, जीवाची आवड वेगळी, पण देवाची आवड काय महाराज? देवाची आवड सांगून गेले मी तुम्हाला. तुळशी माळ गाळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा, वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी अन्न नाही. आणि असा ज्या संतांचा नेम आहे, असा ज्या साधूचा नेम आहे, तो साधू तो संत भगवंताला त्याच्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. अभंग
वैष्णवांचा ज्याचा नेम तोच देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांना जोरदार एकदा टाळ्या वाजवून भजन करायचं विठोबा जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई हरि हरि विठोबा रघुमाई हरि विठोबा रघुमाई विठोबा महाराज 2 वर्षापासून आमच्या तोरणगडवासियांना प्रतीक्षावती भेरेताची कीर्तन ऐकायची आणि आज त्यांचं आनंदाला पारावार नाही. वेळ लागतो पण त्या गोष्टीचा समय से पहिले नसीब से आधी कमी मिळता नाही महाराज. 2 वर्ष लागले त्यांना प्रतीक्षा करावी लागली. त्यामध्ये आला योग. काहींना आमच्या कमिटीच्या मंडळींना वाटलं होतं भेरेताईला राग येईल का, पण नाही महाराज. अहो शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे भक्त आम्ही वारकरी संप्रदायाचे पायक म्हणून घेतो आणि एक कीर्तनाची तारीख नाही मिळाली म्हणून जर राग मानाला तर आम्ही वारकरीच कसले. अहो ज्या नारदाच्या गादीवर येऊन उभं राहायचं त्या भगवंताला तरी आवडलं पाहिजे. आम्ही रुसलेलं नाही आवडणार महाराज. माझ्या भगवंताला कसं आवडेल. अहो जी बाई रोज लोकांच्या रोजानं जाती त्या बाईला जर विचारलं तुझा मुलगा काय व्हावं तर ती म्हणत माझा मुलगा एखादा PSI अधिकारी व्हावं. तिलाही वाटत नाही माझ्या मुलांनी लोकांच्या वावरात काम करावं.
मग माझ्या भगवंताला आवडणार आणि एका एका तारखेसाठी हात पसरलेले नाही आवडणार महाराज. आवाज 12 तासातले 6-7 तास आमचे चिंतनात जाते, नामस्मरणात जाते. फक्त इथं येऊन कीर्तन केलं मजेच झालं का? नाही. चिंतन करायची, सेवा करायची कुठेही करता येतं, नामस्मरण कुठेही करता येतं. फक्त जर कधी तुम्ही सेवेसाठी आणि याच्यासाठी जर रुसत असेल तर तुम्हाला वारकरी म्हणून घ्यायचा अधिकारच नाही महाराज. तुकाराम महाराज सांगतात, श्रीमंताची लेकरं आहोत आम्ही, तुकोबारायाच्या विचाराचे पायी आहोत. मग शिव्या घालतील, समर्थाची या पोटीने आम्ही जन्मलो करंटी. बरोबर आहे त्यांचं, खोटं नाही महाराज. आम्हाला अधिकार नाही. आमच्या कमिटीनं जी मला तुम्हाला बोलण्याची संधी दिली, इथं उभं राहण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. कीर्तनासाठी विशेष उपस्थिती पितृतुल्य असणारे आमच्या हरिभक्त परायण, ज्यांच्या नियोजनातून सप्ताह चालू आहे असे असणारे आमचे बनकर महाराज आणि महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे मुरदरे पाटील असतील, आमचे गोंदीकर महाराज असतील, बरेचसे रामनगरहून आमचे हुळ मामा आलेले आहेत, तात्या आलेले आहेत. सगळ्यांची जर नावं घेतले तर भरपूर वेळ जाईल, त्याच्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही. तुम्ही संत माय बाप कायमी पतित कीर्तिवानो, पेटीवर ज्यांची साथ आहे आमचे चिंताके सर असतील, ज्यांनी मृदंगाची सुंदर अशी साथ दिली आमचे ओम प्रकाश महाराज कांगणे असतील, ज्यांनी समोर माझ्या चॅनल चालू आहे धार्मिक व्हिडिओ, त्यांनाही धन्यवाद. ज्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असे मंडपवाले आमचे आगवान साहेब, त्यांनाही धन्यवाद. ज्यांच्याशिवाय माझं कीर्तनच अधुरं आहे असे आमचे गायक वृंद, त्यामध्ये वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे हरिभक्त परायण सुरडकर गुरुजी असतील, कदम महाराज असतील, आमचे घुसळकर महाराज असतील, बोडखे महाराज असतील, बनकर महाराज, भेसर महाराज, काळे महाराज, शिंदे महाराज, जाधव महाराज, काय त्यांचं साळुंके महाराज आणि महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी. इकडे आमच्या काळेताई असतील, बनसोडताई असतील, बळपताई असतील, या ताईंचं काही नाव माहित नाही. आणि वारकरी शिक्षण महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी असतील, खंदारकरताई, आमची कमिटीची सर्वच मेंबर, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. जर बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघले असतील, आमचे सनईवाले बाबा असतील, रामनगरहून आमच्या माता मावल्या पण आलेल्या आहेत, त्याही कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आहे. माग बसले तुम्ही जरी मला पाहत असले, मीही तुम्हाला पाहते. माझे माहेरचे माझे भाऊ असणारे आत्माराम शिंदे, तेही आज कीर्तनासाठी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. बोलता बोलता जर काही चुकीचा शब्द निघला असेल महाराज, मोठ्या विशाल अंतकरणाने मला माफ करा. माऊलीच्या भाषेत सांगते, जरी का बालक बोवडा बोले, वाकुडा वेचुका पाऊले, ते चोज करून माऊली रिजे जेवी. पायाच्या प्रसादे काही बोलिला विनोदे, मज क्षमा करणे संती, मोहे अंगभूत युक्ती. आमची ताई शेळके का, शेळके ताई, तीही सुंदर कीर्तन करते, तीही आज कीर्तनासाठी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या वाणीला इथंच पूर्ण विराम देते. ज्यांच्याशिवाय मी वारकरी संप्रदायामध्ये प्रवेशच करू शकत नाही. जर गाडीचे दोन्ही चाकर रुळावर चालले तर गाडी व्यवस्थित चालती, एक चाक जर बाजूला गेलं तर गाडी पलटी व्हायला उशीर लागत नाही. असे असणारे माझे पती, तेही आज कीर्तनासाठी उपस्थित, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. जय विठ्ठल. का